चला शेगाव दर्शन. चला शेगाव दर्शन. शेगाव दर्शन मध्ये काय काय दाखवणार तुम्ही? आपण 5 धाम बघणार आहेत महाराजांची. कुठले कुठले ताई? सगळ्यात पहिला जिथे महाराज प्रकट झाले. अच्छा, प्रकट स्थळ. प्रकट स्थळ. दुसरं ठिकाण? दुसरं ठिकाण म्हणजे बंकट सदन. अच्छा, बंकटलालांचा वाडा. बरोबर. आणि तिसरं? तिसरं म्हणजे कृष्णाजींचा मळा. अच्छा, ते गर्वहरण केलं होतं ब्रह्मगिरी गोसावी महाराजांचं ते ठिकाण. बरोबर. अच्छा अच्छा. आणि चौथं? चौथं आपण बघणार आहेत मोठेंचं शिव मंदिर. अच्छा, घोडा शांत केलेलं ठिकाण. बरोबर. आणि 5वं म्हटलं तर मारुतीचं मंदिर. अच्छा, ते मुलांनी उसाने मारलेलं ठिकाण. बरोबर. अच्छा, हे ठिकाण सर्व तर 21 अध्यायाच्या पारायणपोथीमध्ये आहे. तुम्ही दाखवणार ते? बरोबर. माझ्या बरोबर तुम्हाला जे आहेत हे 5ही धाम बघायला लागतात. फक्त एवढंच नाही बघायला मिळणार आहे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त आपण नागझरी पाहणार आहेत. अच्छा, महाराजांनी ज्यांना गुरुपद प्रदान केलं होतं ते. बरोबर. महाराजांच्या एक गुरूंचं स्थान पाहणार आहेत. आणि एक आणखी नवीन झालेलं ठिकाण आहे, एक महालक्ष्मी मंदिर. बरोबर. महालक्ष्मी सिद्ध मंदिर आपण सिद्ध महालक्ष्मी मंदिर आपण पाहणार आहे. जिथे तुम्हाला महालक्ष्मीचं दर्शन तर होणारच आहे, पण त्याच्या सोबत जे आहे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा शेगाव फिरायला. जय गजानन. नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आपण आहोत शेगाव येथील गजानन महाराज मंदिरामध्ये. वारी शेगावीची करी जो का भक्त ते असे अनंत सांभाळील. तर चला माझ्यावर तुम्ही सुद्धा शेगाव येथील गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता जय गजानन. मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरी पाटलांची शिळा ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ह्या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रीचे दर्शन घडते. श्रीचे दर्शन घेऊन भक्त भुयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांचे पालखीत ठेवण्यात येणारे चांदीचे 2 मुखवटे असतात. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते. श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्यचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचे नामस्मरण भजन असायचे. श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्या असतात. श्रीची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज 5 वाजेपासून रात्री 9:30 पर्यंत पूजा अर्चना विविध चालते. काकड आरती ते शयन आरती पर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस तसेच त्यांची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळेस येथे रोषणाई केली जाते. श्रीची हत्ती, घोडा, रथ, पालखी, दिंडी इत्यादी सोबत मिरवणूक निघते.
भाविकांच्या सुविधेसाठी भक्त निवास मंदिर परिसरात बांधले आहेत. त्या ठिकाणी अगदी स्वस्त दरात खोल्या मिळतात. तसेच तिथे प्रसादालय सुद्धा आहे. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणाऱ्या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वे गाड्या येथे थांबतात. स्टेशनाच्या बाहेरून मंदिरापर्यंत पोचायचं असेल तर पायी गेले तर 15 मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनापासून मंदिरापर्यंत येण्या जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहेत. जय गजानन. नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आपण ज्या स्थानी उभे आहेत येथे गजानन महाराज सर्वप्रथम प्रकटले होते. तर दादा आपल्याला, पवन दादा आपल्याला ह्या स्थानाचं सुद्धा महत्त्व सांगणार आहे. तर दादा, दिवस होता 23 फेब्रुवारी 1878. देवीदास पातुरकरांच्या इथं ऋतुशांतीचा कार्यक्रम होता मुलाचा. दुपारचे जेवण झाले आणि उष्ट्या पत्रावर वाडाच्या झाडाखाली तुटून गेले. बरोबर. गजानन महाराज कुठून आले, काय आले, कोणालाच माहीत नव्हतं. तिच्या उष्ट्या पत्रावर शीतवीचून खात होते, उष्ट अन्न खात होते. बरोबर. तिथून जात असताना पंकटला अग्रवाल आणि दामोदर पंत यांना सर्वात प्रथम महाराजांचं दर्शन झालं. त्यांनी बघितलं इथं बाजूला कार्यक्रम चालू आहे आणि हे उष्ट्या पत्रावळीचं शीतवेचून कोण खात आहे, उष्ट अन्न कोण खात आहे. बरोबर. त्यांनी बघितल्यानंतर त्यांना असं प्रचिती आली की महाराजांची अंगकृती होते, खूप तेजस्वी होते, खूप तेज होतं त्यांच्या अंगावर. नासागर डोळे होते त्यांचे, आजानुभव हात होते. त्यांनी बघितल्यावरती महाराजांना बोलले, उष्ट अन्न खाल्ल्यापेक्षा मी तुम्हाला चांगलं जेवण देतो, ते तुम्ही खा. त्यावेळेस महाराज बोलले, पूर्ण ब्रह्म आहे, त्याची नासोडेशी करता येणार नाही. हा सर्व प्रकार या ठिकाणी झाला. ज्या दिवशी महाराज सर्वप्रथम शेगावमध्ये आले तो दिवस प्रगट दिन म्हणून साजरा करण्यात. या 2025चा जो प्रगट दिन झाला हा 147वा प्रगट दिन होता महाराजांचा. हे त्याही पूर्वीचं झाड आहे. हे जे वडाचं झाड आपल्या समोर आहे हे त्याही पूर्वीचं झाड आहे. अच्छा. 147 वर्षापूर्वीचं झाड. पूर्वीचं झाड. हे चित्रामध्ये वडाच्या झाडाखाली उष्ट्या पत्रावळ्या ठेवून गेलेल्या दोघं जर दिसतात आपल्याला, पंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत ज्यांना सर्वात प्रथम महाराजांचं दर्शन झालं. त्यांच्या पाठीमागून जे घर आहे ते देवीदास पातुरकरांचा जुना वाडा. त्यांच्याकडे ऋतुशांतीचा कार्यक्रम हे समोरचं घर. अच्छा, हे समोरचं घर. हे समोरचं घर यांच्याचकडचा कार्यक्रम होता. या वडाच्या झाडाखाली उष्ण पत्रावड्या ते पण दिल्या होत्या. हे ठिकाण म्हणजे महाराजांना सर्वप्रथम ज्या ठिकाणी आले ते ठिकाण आहे प्रगट स्थळ महाराज. प्रगट स्थळ. बरोबर. म्हणजे हे वडाचं झाड जे आहे ते 147 वर्षापूर्वीच आहे. त्याही पूर्वीच आहे. म्हणजे तेव्हा तर 147. हां, आणि त्याच्या अगोदर तर ते झाड मोठंच होतं, वटवृक्षच होता तो त्या टायमाला. बरोबर आहे. आणि म्हणजे आपण ज्या स्थळावर उभे आहेत अतिशय पवित्र आणि दिव्य असं स्थान आहे जिथे गजानन महाराज प्रकट झाले होते. आणि दादाने पुन्हा एकदा मला खूपच छान त्याची कथासुद्धा सांगितली, जागेचं महत्त्व सांगितलेलं आहे. धन्यवाद दादा. जय गजानन. बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात, पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन भेट बंकटलालच होते. त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाही व ती जागा अजूनही गावात आहे याबद्दल त्यांना माहीत सुद्धा नाही. भला मोठा वटवृक्ष पाहिल्यानंतर तुम्ही समोरच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहे. काही वर्षापासून संस्थेनेच या जागेची नीट बांधकाम केले आहे आणि येथे सेवेकरी असतात. जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आपण शेगाव फिरत आहेत आणि आता आपण आलो आहोत बंकट सदनमध्ये. आणि दादा, पवन दादा आपल्याला सांगणार या जागेचं सुद्धा महत्त्व काय. ज्यावेळेस तो प्रकार झाला प्रकट स्थळला, गजानन महाराजांचं सर्वात प्रथम दर्शन बंकटलाला झालं. त्यावेळेस त्यांना घेऊन स्वतःच्या वाड्यावर आले बंकट सदनला. तिथं महाराजांची ते आणि त्यांचं कुटुंब सेवा करायला. इथं पण महाराजांनी बरेचसे चमत्कार केले. जानराव देशमुख होते, त्यांना मरणातून तीर्थ बाजून मरणातून वाचवलं आणि बगर विस्तवाची चिलम याच ठिकाणी पेटवली महाराजांनी. असं हे ते ठिकाण बंकटलालांचा वाडा. इथं महाराज 2 वर्ष राहिले. अच्छा, 2 वर्ष राहिले. बंकटलाल अग्रवाल सोनार होते, सोन्या चांदीचा त्यांचा व्यापार होता. आता आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं सर्व. अच्छा आहे. तर चला माझ्यावर तुम्ही सुद्धा पाहायला चला. म्हणजे हे जे ह्याची देखरेख जी आहे ती संस्था करते. अच्छा, म्हणून ह्याचं तसं ठेवलेलं आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये अच्छा इथे. अच्छा, म्हणजे हा स्थानी महाराज असायचे. या वाड्यामध्ये महाराजांनी
म्हणजे हे पण एक पवित्र स्थानच झालं. कारण की जिथं जिथं गजानन महाराज महाराज, फिरले, बरोबर. जिथं जिथं जे जे चमत्कार केले हां. ते सर्व आता जुने महाराजांचं मंदिर बघितलं हो, बरोबर. ते जुनं होतं मंदिर. हां. ते मंदिर पाडून त्याचा नवीन जीर्णोद्धार संस्थांनीच केला. बरोबर. एक मारुती मंदिर आहे हां. जिथं मुलांनी मारुती महाराजांना हां. ते पण जुनं मंदिर होतं, ते पाडून नवीन जीर्णोद्धार केला. बरोबर. तिथं संस्थांचे कर्मचारी हां. सर्व देखरेख करतात. रोज पूजा अर्चना आरती वगैरे सर्व होतं. सर्व होतं. सर्व वेळोवेळी वेळ. सगळ्या वेळ. वेळ होतं. तुम्ही बघू शकता आता हे. बरोबर. हो, सुंदर. आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर प्रश्न म्हणजे शेगावचं एक जगामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे स्वच्छतेकरता. महाराजांची गाडी. चला महाराजांचं इकडे दर्शन. बंकटलालांचं ते सामोरी दुकानदारची वगैरे. हो, ते पण बघून घेऊया. चला ते बघूया. आणि सर्व जागा ज्या आहेत ते दर्शनासाठी खुल्या ठेवलेल्या आहेत. खुल्या ठेवली आहे. बरोबर. जो याचा टायमिंग आहे मंदिराचा हं. त्या टायमिंग मध्येच या सगळ्या अच्छा त्या टायमामध्ये हे पाहू शकतात. बरोबर. बंकटला लागणार अच्छा हे सोनार होते म्हणून ह्याचं सोनार, तराजू हां. वगैरे सगळं जपून ठेवलेलं आहे. आणि त्यांचाच वाडा होता. त्यांचाच वाडा होता. इथे घडलेल्या जे प्रसंग आहेत ना, बरोबर. अच्छा हा ते इकडे लिहिलेले आहेत. हा. बरोबर. बरोबर. आणि हे बंकटला बरोबर. याच ठिकाणी श्रींनी चिलम विस्तवाशिवाय प्रज्वलित केली. मरणोमुख जानराव देशमुख यांना श्रीचे चरणतीर्थ पाजून आजारातून बरे केले. काशी क्षेत्रातून आलेल्या गोसाव्याने आणलेल्या प्रसाद पुडीचा स्वीकार करून त्याची इच्छा पूर्ण केली. महाराज बोलवतात म्हणून ते येतात. बरोबर. श्रीची इच्छा. हा, श्रींची इच्छा. नमस्कार, जय गजानन. आपण आहोत शेगाव येथील कृष्णाजींच्या मळ्यामध्ये आणि या मळ्यामध्ये महाराजांनी गोसाराचा गर्व हरण केला होता. शेगावी समर्थांचा मुक्काम कृष्णाजी पाटलांच्या मळ्यावर असताना पाटील अत्यंत आनंदात होते. ते महाराजांची सेवा करत होते. घरून जेवण घेऊन मळ्यात येत असत. समर्थांना बसण्यासाठी पलंग आणला होता. भास्करची स्वारी ही सेवेत हजर होती. तेथे गोसावी आपल्या शिष्यासह आला. कृष्णाजी पाटील दयाळू होते. त्यांनी त्याची राहण्याची सोय केली. तेव्हा ब्रह्मगिरी पाटलास म्हणाले, पाटील आम्हाला स्वयंपाकासाठी येथे शिदा ताबडतोब पाठवा, म्हणजे आम्ही इथेच भोजन करून तृप्त होऊ. कृष्णाजींनी ताबडतोब शिदा सामग्री पाठवली. त्यांना तृप्त केले. संध्यासमयी ब्रह्मगिरी आपल्या शिष्यासमोर गीतेवर प्रवचन करू लागले. महाराज पलंगावर बसून ऐकत होते. त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली. नैनन छिंदती शस्त्राणी आणि सांगू लागले की खऱ्या संतांना शस्त्रांनी मारल्याने काही होत नाही, कारण ते आत्मलीन असतात आणि तुम्ही ज्यांची सेवा करत आहात ते तर वेडे वाटतात. काही ज्ञान दिसत नाही. श्रीची केलेली निंदा भास्करांना सहन झाली नसताना बघून अचानक योग अग्नी प्रकट झाली आणि महाराजांच्या पलंगावर पेट घेतला. सर्वत्र ज्वाळा दिसू लागल्या, मात्र महाराज निश्चिंत बसले होते. ही लीला भास्करनी ओळखली. स्वामी ब्रह्मगिरीस उद्देशून म्हणाले, अरे इथे ये आणि या पलंगावर बस आणि गीतेचे जे तत्वज्ञान तू सांगतोस ते इथे बस आणि खरे करून दाखव. ये बैस बैस. भास्करने ब्रह्मगिरींना उचलून आणले. महाराज म्हणाले, तू माझ्या शेजारी पलंगावर येऊन बस आणि जे ज्ञान तू दिले ते सिद्ध करून दाखव. असं म्हणताच आधी दांभिक आणि मग सत्व परीक्षा. जीवावर संकट आलेले बघून तो थरथर कापू लागला. त्याने गजानन महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले आणि महाराजांची क्षमा याचना केली. महाराज म्हणाले, भास्कर या पोटभऱ्यास सोडून दे. गोसावी स्वामींच्या चरणास लागले आणि सगळ्यांनी महाराजांचा जय जयकार केला. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आपण आहोत मोटे यांच्या पुरातन शिव मंदिरामध्ये आणि आपल्याबरोबर पवन दादा आहेत आणि हे दादा मला आता रिक्षामधनं अख्खं शेगाव फिरवणार आहेत आणि त्याचबरोबर या स्थानांची माहिती सुद्धा देणार. तर दादा, या ज्या जागेचं महत्त्व काय आहे? हे मोठ्यांचं शोध
बरोबर. ते गजानन महाराजांनी गोविंदबुवा टाकडीकरांचा घोडा शांत केला होता. असं. कीर्तनकार गोविंदबुवा टाकडीकर होते. हां. त्यांचं ज्या ठिकाणी कीर्तन राहील त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता. हां. त्या मोठींच्या शिवमंदिरामध्ये त्यांचं संध्याकाळचं कीर्तन होतं हां. आणि घोडा बाहेर बांधलेला होता. बरोबर. घोडा खूप जड होता, हां. तो कोणाला पण मारायचा. असं. गजानन महाराज आले हां. आणि त्याच्या 4 पायामध्ये जाऊन झोपून राहिले. अरे वा. हां हां. सकाळी उठून बघतात तर सर्व लोक अचंबित पडले. बरोबर. घोडा स्तब्ध एका जागेवर उभा आणि गजानन महाराज त्यांनी चौकरांमध्ये झोपलेले. तेव्हापासून त्यांनी त्याचा द्वारपणा सोडून दिला. बरोबर. आणि याच ठिकाणी महाराजांनी गीतेचा जो अध्याय होता, हां. गीतेचा जो श्लोक होता, हां. तो श्लोक विशद करून गोविंदबुवा टाकडीकरांना सांगितला. असं. हां. त्यावेळेस गोविंदबुवा टाकडीकरांना हे जाणीव झाली की हे काहीतरी चमत्कार आहे. चमत्कार. हां. म्हणजे शेगावमध्ये एक प्रकारचं दैवी रूपच मिळालं. हां. त्या हिशोबाने मग गोविंदबुवा टाकडीकरांनी लोकांना सांगितलं दिव्य शक्ती काहीतरी आहे आपली. बरोबर. त्यावेळेस लोकांना पण हे म्हणजे प्रचिती झाली आणि हां, पटलं हां. सुद्धा बरोबर. की दिव्य मूर्ती आपल्याला शेगावला लाभली. लाभलेली आहे. बरोबर. गजानन महाराज. अरे वा, खूपच छान माहिती दादा दिली. तर आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवमंदिर दाखवणार. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण महादेवांचं दर्शन घेण्याकरता. हर हर महादेव. जय गजानन. जय गजानन. हे शंकर आणि भगवान विष्णूंचे मंदिर आहे. पोथीत उल्लेख आढळतो की याच ठिकाणी गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले. कीर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात आत गेल्यावरच. महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो पादुका समोर दिसतात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंड आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती आहे. मंदिरात मूळ मंदिराचा फोटो देखील आहे. जय गजानन. या ठिकाणी गजानन महाराज शांततेचं वातावरण असल्यामुळे ध्यानासाठी येऊन बसायचे. बरोबर. आणि ग्रामदेवता असल्यामुळे गावाच्या बाहेर राहायचे मंदिर. बरोबर. मुलं असे होते की मुलं हे कुस्तीपटू होते. हां. 4 जण जे होते ना ते कुस्तीपटू होते. त्यांनी महाराजांना आवाहन केलं आमच्यासोबत कुस्ती खेळ म्हणून. असं. हां हां. महाराज बोलले मला बसल्या जागेवर तुम्ही हलवून दाखवा नंतर आपण कुस्ती खेळू. बरोबर. चौघं भाऊ सुल्ले पण महाराजांना हलवू नाही शकले. हां. त्यावेळेस काय झालं हां. बाजूला उसाच्या पोळ्या पडलेल्या हां. चौघं भावांनी घेतल्या आणि महाराजांना मारायला सुरुवात केली. या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये बरोबर. मारून दबल्यानंतर महाराजांनी हाताने रस पिळून त्यांना प्यायला दिला. हां. तो प्रसादासारखा झाला हां. आणि त्यांना महाराजांच्या शक्तीची प्रचिती आली. प्रचिती आली. ते महाराजांना बरोबर. शरण गेले या ठिकाणी. हां हां हां. आणि तेव्हापासून महाराजांच्या भक्तीत एवढे लीन झाले. शेवटी महाराजांनी त्यांना आशीर्वाद पण दिला की 7 पिढ्या तुमच्या घडून जाणार नाही आणि तुम्हाला तुमच्या पूजेचा अधिकार आहे. अधिकार राहील. अरे वा. महाराजांच्याच कृपेने हां. त्यांनी वाटलांना मुलगा पण झाला. त्याचं नाव महाराजांनी सुद्धा म्हणून ठेवलं. त्या माहितीमध्ये दिलेलं आहे. जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम. बजरंगबली सोबतच या मंदिरामध्ये आपल्याला शीतला देवीचं सुद्धा मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर एक प्राचीन श्रद्धेचं केंद्र मानलं जातं. असं म्हटलं जातं की देवीच्या दर्शनाने सर्व रोग शांत होतात आणि आपल्याला निरोगी काया प्राप्त होते. गणगण गणात बोते जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन. जय गजानन. आपण आहोत नागझरी येथील गोमाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. गोमाजी महाराजांना गजानन महाराज आपले गुरु मानत होते. तर चला माझ्यावर तुम्ही सुद्धा गोमाजी महाराजांचं दर्शन घेण्याकरता. श्री क्षेत्र नागझरी हे बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव पासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर मन नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र आणि शांत तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण संत गजानन महाराजांचे गुरु श्री गोमाजी महाराज यांचे समाधी स्थान म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे 350 वर्ष जुने मंदिर आहे. हे ठिकाण आध्यात्मिक शांतीसाठी आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते.
श्री गजानन महाराजांना वंदनीय असलेले संत गोमाजी महाराज होते. ते भगवान श्रीकृष्णाचे निस्मित भक्त होते. शेगावचे संत श्री गजानन महाराज हे देखील ज्यांना वंदन करायचे असे विदर्भातील थोर संत म्हणून श्री गोमाजी महाराज यांचे परिचय आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्काम श्री गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथे असतो. येथे श्री संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आहे. अखंड झुळझुळणारे पाण्याचे पवित्र झरे, यामुळे या गावाला नागझरी हे नाव मिळाले. श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये गोमाजी महाराजांच्या सर्व लीला संकलित केल्या आहेत. संत श्रेष्ठ गोमाजी महाराज यांच्यावरील एक आरती प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी केलेल्या अनेक लीलांचा समावेश आहे. काही भाविकांच्या मते करंजपूर कारंजा येथे प्रख्यात स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या 7 शिष्यासह नागझरी येथे आले. त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गोदावरीत स्नान घडावे म्हणून त्यांनी गोदावरीला आवाहन केले. त्यानंतर तेथे गोदावरी आली आणि सोबतच नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर आणि गुप्तेश्वर ही 5 स्वयंभू शिवलिंग प्रकट झाली. कालांतराने याच ठिकाणी श्री गोमाजी महाराज नावाचे साक्षात्कारी संत अवतरले आणि त्यांच्याच प्रभावाने नागझरी हे गाव श्री क्षेत्र म्हणून लौकिकास आले. शेगाव संस्थानाची खरी प्रगती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ते कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कुटुंबियाचे गुरु म्हणून श्री गोमाजी महाराज ओळखले जातात. श्री संत गोमाजी महाराजांचे भव्य मंदिर, अद्भुत गोमुख कुंड, स्वयंभू शिवलिंगाची 5 हे मांडपंथी शिवमंदिरे आणि निसर्गरम्य परिसर यामुळे नागझरी हे गाव एक तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनास येतात आणि तृप्त होतात. आपण नागझरी येथील पवित्र स्थानामध्ये आहेत आणि तुम्हाला हे माझ्या मागे दिसत असेल, हे आहे गोमुख कुंड. इथे गोमुखातनं 24 तास म्हणजे वर्षाच्या 12ही महिने नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत आणि हे जे पाणी आहे ते पवित्र नद्यांचं असल्याचं म्हटलं जातं. जय गजानन. नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आपण आहोत शेगाव येथील श्री सिद्ध महालक्ष्मी माता मंदिरामध्ये आणि चला माझ्यावर तुम्ही सुद्धा देवी आईचं दर्शन घ्या. या मंदिरामध्ये तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन ही होणार आहे. जय माता दी. रोगराई नष्ट करण्याकरता आदी माया आदिशक्तीने रेणुकेचे स्वरूप धारण केले. पोटाची भूक भागविण्याकरता अन्नपूर्णेचे स्वरूप धारण केले. महाकाली बनून दुर्जनांचा संहार केला. तसे सरस्वतीच्या स्वरूपात विद्येचे वरदान विश्वाला दिले. जेव्हा ती महालक्ष्मीच्या स्वरूपात आली तेव्हा समस्त जगाला आर्थिक संपन्नता प्रदान केली. समस्त भक्तांवर आईची कृपा निरंतर असावी यासाठी सिद्धपीठामध्ये अतिशय भव्य दिव्य महालक्ष्मी मंदिराचे निर्माण कार्य करण्यात आले आहे. जय माता दी. हे मंदिर शेगाव रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे तुम्ही सहज रिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनाने जाऊ शकता. सिद्धपीठ शेगाव हे उल्लेखनीय आध्यात्मिक आणि मानवतावादी स्थळ आहे जे भक्ती आणि समाजसेवेचे सुंदर मिश्रण करते. मंदिर संकुलात 12 ज्योतिर्लिंगाची एक छोटी प्रतिकृती आहे जी भक्तांना एकाच ठिकाणी त्यांची दिव्य उपस्थिती अनुभवायची संधी देते. या व्यतिरिक्त देवी महालक्ष्मीला समर्पित मंदिर पवित्र वातावरणात भर घालते, ज्यामुळे ते यात्रेकरूंसाठी अवश्य भेट देण्यासारखे स्थान बनते. धार्मिक महत्त्वा व्यतिरिक्त हे मंदिर संकुल सामाजिक कल्याणासाठीचा
त्यांच्या वचनबद्धतेसाठी वेगळे आहे. ते विशेष मुलांसाठी एक वसतिगृह चालवते. त्यांना सुरक्षित आणि संगोपन करणारे वातावरण प्रदान करते. पर्यटकांना या मुलांसाठी घेतलेल्या हृदयस्पर्शी उपक्रमांचे साक्षीदार होता येते, ज्यामध्ये कौशल्य निर्मिती उपक्रम आणि कलात्मक कार्यक्रमाचा समावेश आहे. परिसरात एक समर्पित दुकान आहे जे या मुलांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित कलाकृती आणि हस्तकला प्रदर्शित करते आणि विकते, ज्यामुळे पर्यटक खरेदी आणि देणग्याद्वारे त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकतात. हा उपक्रम केवळ मुलांना सक्षम बनवत नाही, तर मानसिकदृष्ट्या अपंगासाठी समावेश आणि काळजी घेण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता देखील पसरवतो. या मंदिरात शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींनाही रोजगार मिळतो, ज्यामुळे त्यांना परिसरात अर्थपूर्ण कामाच्या संधी मिळतात. सिद्धपीठ शेगाव प्रत्येक पाहुण्याला शांती आणि कौतुकाची भावना देतो. या मंदिराची निर्मिती आविष्कार ही जी सेवार्थ संस्था आहे यांनी केली आहे. हे मंदिर शेगाव अकोला रोडवर आहे. श्री क्षेत्र सिद्धिपीठाचे सेवा कार्य, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालय, स्वावलंबन विलेज शॉर्ट स्टे होम, पूर्ण ब्रह्म प्रसादालय, भक्ती निवास, ध्यान मंदिर, दिव्यांग हस्तकला केंद्र, निसर्गोपचार आणि गोसेवा. जय गजानन. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या दिव्य भव्य स्थानांचं दर्शन घडेल. जय गजानन.